500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद केल्याने नागरिकांना मोठ्या चलन टंचाईचा सामना करावा लागत आहे। असे असताना नागरिकांना किंचितसा दिलासा देताना सरकारने येत्या 30 डिसेंबरपर्यंत देशात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर केले। मात्र इंदापूर तालुक्यातील सर्वच एटीएम बंद असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे। सर्वच एटीएम बंद असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेच्या दारात पहाटेपासूनच उभे राहावे लागत आहे। असे असले तरी काही नागरिकांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे। हा नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्य जनतेला थोडा अडचणीत झालेला आहे। काही लग्न समारंभ आलेले आहेत, कुणाचं काय वैयक्तिक ग्रामीण भागात खरेदी करायचं म्हणलं तर धान्य बाजार मार्केटमध्ये सुट्टीची भरपूर अडचण आली। परंतु ह्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। काळं धन बाहेर येईल हा ऐतिहासिक निर्णय गरिबाच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने। ह्या निर्णयाचा आम्ही जरी त्रास जरी झाला तर आम्ही तो सहन करून त्याचा आम्ही स्वागत करतो आणि निर्णयाला आम्ही समर्थन देतो मोदी साहेबांना। देशातील काळा पैसा कुठे गंगा नदीत वाहतोय तर कुठे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळत असला तरी मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी बँकेच्या दारात ताटकळत उभे राहावे लागत आहे। ग्रामीण भागामध्ये पूर्ण अर्थकरण हे सहकारी बँकावरती अवलंबून असतं आणि त्या अर्थकरण थोड्याफार प्रमाणात सुरळीत होण्यासाठी सहकारी बँकांना एक समाधानकारक असा निर्णय घेण्यात यावा। तसेच ज्या पद्धतीने इंग्रजांची राजवट जात असताना घालवताना जी ऐतिहासिक क्रांती झाली त्याच धर्तीवरती आज माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी असून ही एक दुसरी क्रांती आहे। तसेच ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये पायामध्ये कुरूप असतं पण ते खूप दिवसाचं असतं आणि ते फोडताना सुद्धा एक असं वेगळं हास्य असतं, त्या पद्धतीने ग्रामीण माणूस ते कुरूप फोडायला निघालेला आहे। त्याबद्दल आमच्या ग्रामीण भागातून पूर्णपणे मोदी साहेबांना समर्थन मिळेल याबद्दल आम्ही धन्यवाद देतो त्यांना। प्रतिनिधी तुषार हगारे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, इंदापूर।